हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आज आहे माझा बड्डे, तर चला पटकन कमेंट बॉक्स भरून टाका मला विश करून. आणि आता मी होती रेडी आणि आहोने मला ही छानशी कुर्ती आणली बघा. कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी भेटते तुम्हाला रेडी होऊन. तर चला आपण रेडी होऊया. हाय हॅलो गाईस, मी झाली रेडी आणि मी कशी दिसते बघा. मला दाखवूया कशी दिसते मी. माझा बाबू कशी दिसते माझा बाबू, पण नक्की सांगा किती गोल दिसते माझा बाबू. बाबू मम्माला हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे मम्मा. अरे बापले, थँक्यू, लव यू, थँक्यू. तर चला गाईस, आम्ही बाहेर कुठे चालू माहीत नाही, तर जिकडे चालू बघा माझा ब्लॉग कंटिन्यू. तर चला बाय बाय. आणि आमच्या आहोनी निघाले, आमच्या आहोनी झाले रेडी. आमच्या आहो कशी दिसत आहेत, गोल्डस गोल्डस. तर नक्की कमेंट करून सांगा हो. आणि माझी जोडी कशी दिसती, छान दिसते का नाही. तर चला बाय बाय. किधर जा रहा है तू? नासिक रोड. हेलो गाइस, मेरे बाबू की ट्रेन नहीं आ गई गाइस. आ गया नहीं ना. सो आपण घरातून निघलो आणि दर्शनाला मंदिरात गेलो आणि तिथे इतकं छान वाटत होतं. भोलेनाथची पूजा चालू होती, अभिषेक चालू होता, तर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि इतकं शांत होतं ना. आमचं खूप छान दर्शन झालं. मध्ये गेलो आम्ही, मध्ये गेल्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे सप्तशृंगी मातेला. तर असं वाटत होतं आपण बघतच राहावं किती पण. आणि मी खूप दिवसानंतर आली या मंदिरात, तर खूप काही चेंज झालं होतं. म्हणजे मी येत राहते ह्या मंदिरात, पण मी खूप दिवसानंतर आले ना, तरी हे बघा इकडे पण खूप छान झालं होतं. हे बघा किती छान आहे मग देवीचं मंदिर. तर असं बघून मला खूप छान वाटलं. तिथं दर्शन वगैरे घेतलं, बाबूने पण नमस्कार केला आणि आपण लगेच तिथून पुढे गेलो. पुढे ना दुर्गा माताचं मंदिर आहे, म्हणजे त्याच्याच बाजूला पाठीमागे. खूप जुनं मंदिर आहे हे, खूप म्हणजे खूपच जुनं मंदिर आहे. जसं मी लहानाची मोठी झाले ना, तसं मी इथे येते दर्शनाला. नवरात्रीमध्ये तर खूप गर्दी असते इथे. आणि इथे बघा बाबूचं चाललं आहे. मी मस्त एक छान फ्रेश गुलाबाचं फूल घेतलं होतं, फुलं घेतले होते, नारळ घेतलं होतं. पण मला ते फूल देवीच्या पायाजवळ ठेवायचं होतं, पण माझा हात काय पोचत नव्हता. मग जे तिथे समोर असतं ना, मी त्याच्यावरच ठेवलं. आणि तितक्यात तिथले पुजारी आले, मग त्यांनी माझं फूल वरती ठेवलं. मी त्यांना सांगितलं माझं फूल देवाजवळ ठेवा, मग त्यांनी ठेवलं. मग मला बरं वाटलं की नाही ठेवलं. इथे पूजा वगैरे केली, बाबूला कुंकू लावला, मीही लावला, नमस्कार केला. तर असा असतो आमचा दिवस बड्डेचा. आम्हाला जास्त काही करायला आवडत नाही. आम्ही मंदिरात जातो, मस्त छोटंसं सेलिब्रेशन करतो आणि त्याच्यातच खूप आनंद मिळतो आम्हाला. आणि आमची दिवसाची सुरुवात झाली होती दुर्गा मातेच्या दर्शनापासून, सप्तशृंगी मातेच्या दर्शनापासून आणि भोलेनाथच्या दर्शनापासून. तर तुम्ही सांगा दिवस कसा छान जाणार नाही. माझा खूप छान दिवस गेलेला आहे आणि सगळ्यांचे बड्डेचे दिवस असे छान छान जावा, बस एवढंच देवाला इच्छा आहे. देवाच्या चरणी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांचे बड्डेचे दिवस चांगले जावा. मग बघा तिथे माझं फूल ठेवलं, मला खूप छान वाटलं. आहोंनी पण नमस्कार केला आणि आहो बघत होते. असं ना इतकी छान मूर्ती आहे ना, तर असं वाटतं का आता आपल्याशी बोलेल का. इतकी छान आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जवळून दाखवते.
बघू शकता किती सुंदर आहे. असं वाटतं बघत बसावं तिथंच. मग तिकडनं आम्ही निघलो बाहेर नारळ फोडण्यासाठी. नारळ फोडायचं बाहेर आहे आणि बाबूचं चाललं होतं. तुम्ही बघू शकता बाबू कसा खेळत होता. तिथं खूप सारा जागा आहे अशी, तर त्याला खूप मजा येत होती. तो इकडून तिकडं तिकडून इकडं तसं चाललं होतं खेळणं. आणि इथे पण एक छोटंसं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे. तुम्ही या इथं नाशिकच्या असाल तर, आणि जातच असाल तुम्ही, पण जे जात नाहीत त्यांनी जा. आता खूप छान झालं आहे आणि खूप छान वाटतं गेलं का. तर हे बघा तुम्ही आता इथे नारळ फोडतायत. खूप ऊन होतं आणि आम्ही एवढ्या उन्हातानाचे बाहेर निघलो होतो आणि ढगं पण खूप काळे काळे होत होते. म्हणजे पावसाचं पण होत होतं क्लायमेट आणि कधी कधी ऊन पण पडत होतं. तर त्यामुळे हर हर महादेव कर. जय बाप्पा करा. कर जय बाप्पा कर. जय बाप्पा कर. मग मी इथे मस्त पाणी घेतलं आणि असं मस्त पिंडेवर टाकलं. खूप छान वाटत होतं. देवा माझं असं सुखी आयुष्य चालू दे, असं सुखी राहू दे आम्हाला, असं चाललं होतं माझं देवाला बोलणं. आणि बाकी काय नको, फक्त आपली फॅमिली ना आपण सगळे सुखी पाहिजे बस. याच्या पुढे आपल्याला काही नको असतं. इथे बाबूनेही पाणी टाकलं आणि असं बाबू म्हणत होतं मम्मा किती छान आहे, किती छान आहे. मग आम्ही बसलो थोड्या वेळ तिथं. तिथून जायची इच्छाच होत नव्हती. मग आम्ही थोडंसं बसलो. बाबू तिथे मस्त, बाबू तर तिथून जायचं नाही म्हणत होता. नमस्कार केला देवाला आणि बाबूला म्हटलं बाबू चल ना आता. तर नाही, जायचं नाही म्हणे, इथेच बसायचं आहे. त्याची इच्छा होती का तिथेच खेळायचं. कारण तिथे इतकं थंड वाटत होतं, इतकं थंड, बिलकुल गरम होत नव्हतं आणि शांतता इतकी होती ना का थोडंसं असं कसला जरी पडला ना तर आवाज येईल. तुम्ही इकडे बघू शकता सगळे. त्र्यंबकेश्वर तर नाशिकलाच आहे. आणि कुठले कुठले झाले तुमचे दर्शन मला सांगा कमेंटमध्ये. मग दर्शन वगैरे घेतलं. इथे बाबूला वाजवायची ती घंटी आणि मग तिथून निघालो आम्ही बाहेर. मग निघलो आम्ही, आम्हाला काहीतरी खायचं होतं तर आम्ही खाण्यासाठी निघलो तिथून. तर गाईस आम्ही आलो आहे बाहेर आणि तुम्ही बघू शकता मला काय मिळालेलं आहे. आणि खूप आलेले आहेत झाडाला, तुम्ही बघू शकता. याला तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा. याला आमच्याकडे तुतू म्हणतात, तुतू. आणि इतके ब्लॅक कलरचे आलेले आहेत ना गाईस, खूपच छान आलेले आहेत. इकडे बघा सगळे मुलं तोडतायत आणि खूप टेस्टी आणि यम्मी आहे, खूप गोड आहे. त्यानंतर आम्ही मध्ये एंट्री केली आणि तिथं इतकं छान काही काही होतं म्हणजे बघण्यासारखं. बाहेर इकडच्या साईडला झोके होते आणि बघण्यासाठी ना तिथं घोडे बिडे म्हणजे लहान मुलांना खेळण्यासारखं खूप काय काय होतं. आणि आम्ही इथं नेहमी येतो. मला इथली मिसळ खूप आवडते म्हणून आम्ही इथेच येतो. मला खूप आवडती इथली मिसळ, खूप तिखट झणझणीत असते. सो चला मध्ये दाखवते. आणि तुम्ही बघू शकता
या गोष्टीमुळे मला इथे मिसळ खायला खूप आवडतं आणि इथली मिसळ, कारण इथे सगळं मोकळं असतं आणि खूप छान असं त्यांनी हे केलेलं असतं, म्हणजे गरम बिलकुल होत नाही. जिथे तिथे कूलर ठेवलेले असतात टेबल. मग बघू शकता गाईज, इकडं आलेली आहे आपली झणझणीत खूप छान अशी मिसळ. त्याच्यासोबत बघा तुम्ही, मिसळ आहे, दही आहे, कांदा आहे आणि लिंबू आहे आणि 2 प्रकारचे त्यांनी मिसळ दिलेली असती. एक तरीवाली असते आणि एक साधीवाली असती. म्हणजे ज्याला खूप तिखट खायचं असेल तशी पण आहे आणि मीडियम पण आहे. रस्सा आणि इकडे बघा ताक आहे आणि पापड. तर आम्ही सुरुवात करत होतो खायला आणि तितक्यामध्ये त्या कूलरची इतकी जोरात हवा येत होती ना, तर तो पापडवाला आणून द्यायचा ना वेटर, तर ते पापड सगळे उडून जायचे हवेने. तर आहोला तर कंट्रोलच होत नव्हतं. आहोलाही तिथली मिसळ खूप आवडती. तर आहो झाले होते सुरू आणि मला म्हणत होते तू पण खा ना, किती व्हिडिओ काढती. इथली झणझणीत तिखट मिसळ, काळ्या रश्श्याची आणि म्युझिक आणि थंड हवा, वाव, इतकं छान फील होत होतं ना. असं वाटत होतं तिथं बसून राहावं थंड हवेला. तर या गाई. आणि मी करत होते मिसळ आणि ताक एन्जॉय, थंड थंड मस्त ताक. आणि हे दोघं बाप लोकही करत होते एन्जॉय. आणि बाबू तर फक्त पापडच खात होता, कारण त्याला पापड खूप आवडतं. तर या तुम्ही पण खायला गाईस. मी मस्त एन्जॉय करत होते. आज माझा दिवस आहे. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि बाहेर निघालो. हे बघू शकता तुम्ही, बाहेर निघालो आणि बाहेर निघताना बाबू खूप पुढेच पळत होता, थांबतच नव्हता. इथे बघा किती छान पाणी. आणि मग पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसला झोका. मग तिथं थांबलो आम्ही. हे बघा घसरगुंडी झोका. मी लास्ट इयरला पण इथंच आली होती माझ्या वाढदिवसाला, कारण मला इथली मिसळ खूप आवडते. सो आम्ही इथेच येतो. तर नेक्स्ट टाईम मी दुसरीकडे जाईल तर तुम्हाला तिथला ब्लॉग दाखवेल. मग इथं आम्ही थोडासा झोका वगैरे खेळलो. बाबूने मी थोडी मस्ती केली. बाबू खेळत होता घसरगुंडी आणि मी खेळत होते झोका आणि आहो काढत होते व्हिडिओ. तर असा होता माझा आजचा दिवस बर्थडेचा. तुम्ही सांगा मला तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग, कमेंट करून नक्की सांगा. तर मग आम्ही निघलो होतो घराकडे आणि इथे दिसली बाबूला ही हरणाची गाडी. तर बाबू लगेच त्याच्यात जाऊन बसला आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हणत होता आपल्या घरी घेऊन चला. म्हटलं ते लोक आपल्याला किती मारतील बाळा, नको, घरी घेऊन जायला का ते एक हरण नाही आहे. तर तो त्याच्यातून निघायचं नावच घेत नव्हता. तर बस आजसाठी एवढंच. कसा होता माझा ब्लॉग नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग गाईज, बाय बाय.